बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटचा अखेर पर्दाफाश. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण 8 जण अटकेत. सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक देविदास जयकर यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सिव्हिल रुग्णालयातील 2 वरिष्ठ लिपिक, 1 निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच इतर आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर याने कनिष्ठ लिपिकाची शासकीय नोकरी नियमित करण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून 11 मे 2026 रोजी UDID ऑनलाईन प्रणालीद्वारे सोलापूर येथून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी 4 जुलै 2026 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने तपास करून आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजेश भाऊसाहेब जाधव, महेश दिनकर बारगजे, राजेश रमाकांत ढवण, विजय बाबासाहेब गर्जे, अरुण रामदास शिंपी, सिव्हिल रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक वसीम शौकत खान, वरिष्ठ लिपिक सागर गोविंद राजपूत आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश भाऊराव कणाके यांचा समावेश आहे. तपासादरम्यान बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी वापरलेला संगणक व साहित्य तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले सिव्हिल रुग्णालयातील संगणक जप्त करण्यात आले आहेत. पोलीस तपासात 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत सिव्हिल रुग्णालयातून 3714 दिव्यांग प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे समोर आले असून त्यापैकी 8 प्रमाणपत्रे तज्ञांची वैद्यकीय तपासणी न करताच वितरित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अनुषंगाने पुढील तपास शहर गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दिनांक 4/7/2026 रोजी डीन डॉक्टर जयकर यांच्या फिर्यादीनुसार सोलापूर शहर पोलीस अंतर्गत सदर बाजार पोलीस स्टेशनला CR नंबर 556/2026 यान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास क्राईम ब्रांचने केलं होतं. त्यात थोडक्यात हकीकत अशा आहे की अक्युस्ड राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर यांनी कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर ही शासकीय नोकरी नियमित करण्याकरिता सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधार कार्ड बनवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दिनांक 11/5/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून केले म्हणून यात तपासादरम्यान आम्हाला हे बनावट आधार कार्ड बनवून त्याद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र करून घेण्याच्या क्राईमला हे अक्यूज नंबर 1 राजेश जाधव आणि एजंट म्हणून जे काम केलेले महेश बरगजे, राजेश धवन, विजय गर्जे, अरुण शिंपी अशा 4 खासगी व्यक्ती आणि वसीम शौकत खान, सागर गोविंद राजपूत हे दोन्ही वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर सतीश कणाके अशा 8 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. 1/1/2025 ते 31/6/2026 पर्यंत 3700 पेक्षा जास्ती प्रमाणपत्र इथून इश्यू झालेले आहेत. त्यापैकी किती अशा बोगस आहे याबद्दल आता तपासाच्या पुढील भाग आहेत. या अँगलनी आता तपास चालू आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, भरत चंदन शिवे तसेच पोलीस अंमलदार विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सूरज पवार, अंकुश भोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, धीरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस ठाण्यातील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने पार पाडली.